नमो आदेश मित्रांनो, रात्री झोपल्यानंतर अचानक भयानक स्वप्ने दिसतात का? कोणी पाठला करत आहे का? अंधार दिसतो का? पडल्यासारखे वाटते का? किंवा झोपेत भीतीने जाग येते का? अनेक लोक हे फक्त स्वप्न समजून दुर्लक्ष करतात, पण काही वेळा घरातील नकारात्मकता, ऊर्जा, मनातील ताण आणि झोपण्याची चुकीची पद्धत यामुळे अशी विचित्र स्वप्ने सतत येऊ लागतात. आज मी तुम्हाला असा एक पारंपरिक उपाय सांगणार आहे जे लोक आजही गुप्तपणे करतात आणि म्हणतात की हा उपाय केल्यावर मन शांत होते आणि विचित्र स्वप्ने हळूहळू कमी होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक छोटी चूक सांगणार आहे जी लोक नकळत आजही करतात, त्यामुळे उलट त्रास वाढू शकतो. मित्रांनो, पूर्वीच्या काळात आपले आजी आजोबा काही गोष्टी खूप गुप्त ठेवायचे. झोपताना केले जाणारे उपाय, कारण त्यांना विश्वास होता की रात्रीचं वातावरण हे खूप संवेदनशील असतं. रात्री मन कमकवत होते आणि जे विचार दिवसभर मनात साचलेले असतात ते स्वप्नरूपातून बाहेर येतात. एका गावात एक मुलगा राहत होता. त्याचं नाव होतं अमोल. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण अचानक त्याला रोज विचित्र स्वप्ने पडू लागली. कधी तो अंधाऱ्या जंगलात हरवलेला दिसायचा, कधी कोणी त्याच्या पाठला करत आहे असं वाटायचं, तर कधी अचानक झोपेतून ओरडून उठायचा. त्याच्या घरच्यांना वाटलं कदाचित मोबाईल जास्त वापरत असेल किंवा मनावर जास्त ताण असेल, पण दिवसेंदिवस त्याची अवस्था बदलत गेली. रात्री झोपण्याची भीती वाटू लागली, चेहऱ्यावर थकवा दिसू लागला आणि मन सतत घाबरलेलं राहू लागलं. एक दिवस त्याची आजी त्याला म्हणाली, बाळा, प्रत्येक गोष्ट डॉक्टरांकडे नसते. काही गोष्ट मन आणि ऊर्जेशी संबंधित असतात. अमोलने विचारलं, मग मी काय करू आजी? आजी शांतपणे हसली आणि देवघरातून एक छोटी वस्तू घेऊन आली. ती वस्तू म्हणजे कापूर आणि लवंग. हो मित्रांनो, आजी म्हणाली, झोपताना उशीखाली एक छोट्या कपड्यात 2 लवंग आणि थोडासा कापूर बांधून ठेव. हा उपाय अनेक जुने लोकांमध्ये प्रसिद्ध होता, कारण कापूर वातावरण शुद्ध करतो आणि लवंग मन शांत करण्यास मदत करतो. आजीने अनमोलला सांगितलं, हे ठेवताना देवाचे नाव घे आणि मनात भीती न ठेवता शांत झोप. पहिल्या रात्री अमोलला थोडी भीती वाटली, पण त्या रात्री त्याला अनेक दिवसांची शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सांगितलं, आजी, काल मला भयानक स्वप्ने पडली नाही. आजी फक्त हसली. मित्रांनो, अनेक वेळा आपल्या घरात तणाव, भांडण, नकारात्मक विचार यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि जेव्हा मन अस्थिर होतं तेव्हा स्वप्न अधिक विचित्र होतात. म्हणून काही लोक झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेतात, काही ध्यान करतात, तर काही असे छोटे पारंपरिक उपाय करतात. पण लक्षात ठेवा, फक्त वस्तू उशीखाली ठेवून काही जादू होत नाही. त्यासोबत मन शांत असणे गरजेचे आहे. रात्री वाईट विचार टाळा आणि झोपण्यापूर्वी नकारात्मक व्हिडिओ पाहू नका, हे देखील तितकंच महत्त्वाचे आहे. पण मित्रांनो, आजीने अमोलला आणखी एक गोष्ट सांगितली होती. ती म्हणाली, हा उपाय करताना एक चूक अजिबात करू नको, कारण ती चूक केली तर मन अजून अस्वस्थ होऊ शकतं. ती चूक कोणती? चला तर जाणून घेऊया. पण त्याच्या आजीने दिलेला कापूर आणि लवंग हा छोटा उपाय केल्यानंतर त्याला अनेक दिवसांनी शांत झोप लागली. पण आजीने त्याला एक गंभीर इशारा दिला होता. ती म्हणाली होती, हा उपाय करताना एक चूक करू नको. आज आपण तीच गोष्ट समजून घेऊया. त्या रात्रीनंतर अमोलला थोडा आत्मविश्वास आला. त्याला वाटलं की आता सगळं ठीक होईल. पण काही दिवसांनी त्याने एक चूक केली. रात्री तो मोबाईलवर सतत भयानक व्हिडिओ, भूतांच्या गोष्टी आणि नकारात्मक गोष्टी पाहत बसला. मनात भीती पसरली आणि त्यानंतर तो झोपला. त्या रात्री पुन्हा त्याला विचित्र स्वप्ने पडू लागली. त्याला स्वप्नात असं वाटलं जणू तो एका अंधाऱ्या जागेत अडकला आहे, कोणीतरी त्याच्याकडे पाहत आहे आणि अचानक तो घाबरून जागा झाला. संपूर्ण शरीर घामाने भरले होते, हृदय जोरात धडकत होते. तो लगेच आजीकडे गेला आणि म्हणाला, आजी, पुन्हा तेच सुरू झाले. आजीने शांतपणे विचारले, झोपण्यापूर्वी काय पाहत होतास? अमोलने मोबाईलबद्दल सांगितलं. हे ऐकताच आजी म्हणाली, बाळा, झोपण्यापूर्वी मनात जे भरतोस तेच रात्री स्वप्न बनून परत येते. मित्रांनो, आज अनेक लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतात, भयानक व्हिडिओ, दुःखी गोष्टी, ताण देणाऱ्या बातम्या पाहतात आणि मग म्हणतात रोज विचित्र स्वप्ने पडतात. पण आपल्या मनावर त्याचा किती परिणाम होतो हे अनेकांना समजत नाही. पूर्वीचे लोक झोपण्यापूर्वी देवाचे नाव घ्यायचे, शांत वातावरण ठेवायचे आणि घरात कापूर लावायचे, कारण त्यांना माहिती होतं रात्रीची ऊर्जा मनावर खूप परिणाम करते. आजीने अमोलला सांगितलं, फक्त कापूर आणि लवंग पुरेसे नाही. झोपण्यापूर्वी हे 3 नियम पाळ. झोपण्यापूर्वी 15 मिनिटे मोबाईल बंद कर, कारण सतत स्क्रीन पाहिल्यामुळे मेंदू शांत होत नाही. देवाचे नाव घे, कोणत्याही देवावर श्रद्धा असेल, फक्त मन शांत करून प्रार्थना कर. उशीखाली ठेवलेला कापूर, लवंग दर 2 दिवसांनी बदल, कारण जुना कापूर ओलावा घेतो आणि त्याचा प्रभाव कमी होतो.
अमोलने हे नियम पाळायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर ताण कमी झाला, रात्रीची भीती कमी झाली आणि त्याला शांत झोप लागू लागली. पण मित्रांनो, एक दिवस अमोलच्या घरात अशी घटना घडली ज्यामुळे सगळेच घाबरले. त्या रात्री अचानक घरातील कापूर स्वतःहून खाली पडला आणि आजीचा चेहरा अचानक गंभीर झाला. ती म्हणाली, घरात खूप नकारात्मकता वाढली आहे. पण आजीने त्यानंतर असा एक उपाय सांगितला, तो आजपर्यंत कोणालाच सांगितला नव्हता. तो उपाय काय होता आणि त्यानंतर अमोलसोबत काय घडले? त्या रात्री घरात विचित्र शांतता होती. अमोलच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली. तो आजीकडे गेला आणि विचारले, आजी, खरंच घरात काही वाईट आहे का? आजी हसली आणि म्हणाली, बाळा, प्रत्येक गोष्ट भूत किंवा वाईट शक्ती नसते, पण घरातील ताण, भीती, भांडण आणि नकारात्मकता विचार यामुळे वातावरण जड होते. मग आजीने देवघरातून एक छोटीशी तांब्याचं भांडं आणलं. त्यात तिने थोडं पाणी घेतलं, त्यामध्ये कापूर, थोडं गंगाजल आणि एक तुळशीचं पान टाकलं आणि ती म्हणाली, रात्री झोपण्यापूर्वी हे भांडं पलंगाजवळ ठेव आणि मनात देवाचे नाव घे. अमोलने तसंच केलं. त्या रात्री त्याला एक वेगळं स्वप्न पडलं. त्याने पाहिलं, तो एक अंधाऱ्या रस्त्यावर चालत आहे, पण यावेळी अचानक दुरून एक प्रकाश दिसतो. तो प्रकाश हळूहळू जवळ येतो आणि त्याला शांत वाटू लागतं. सकाळी उठल्यानंतर अनेक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, मन शांत होते. तो आजीकडे धावत गेला आणि म्हणाला, आजी, काल मला पहिल्यांदा शांत स्वप्न पडले. आजी म्हणाली, कारण तू फक्त उपाय नाही केला, तर मनातून भीती काढायला सुरुवात केली. मित्रांनो, अनेक वेळा आपण प्रत्येक गोष्टीला वाईट शक्ती समजतो, पण खरं कारण असतं ताण, चिंता, भीती आणि अस्वस्थ मन. झोपण्यापूर्वी सतत नकारात्मक गोष्टी पाहणे, राग घेऊन झोपणे किंवा मनात भीती ठेवणे यामुळे स्वप्न अधिक विचित्र होऊ शकतं. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नाव घ्या, मोबाईल थोडा दूर ठेवा, मन शांत करा आणि सकारात्मक विचार करा. आजीने शेवटी अमोलला एक गोष्ट सांगितली होती. ती म्हणाली, जिथे मन शांत असतं तिथे भीती जास्त काळ टिकत नाही. आणि त्या दिवसानंतर अमोलला हळूहळू शांत झोप लागू लागली. जर तुम्हालाही कधी विचित्र स्वप्न पडत असतील तर घाबरू नका, मन शांत ठेवा आणि सकारात्मकतेकडे वळा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला इथं समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या नाथ संप्रदाय चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश.